नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आज जी गोष्ट, जी कथा, जी सत्यकथा, जी घटना आपण ऐकणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत, अतिशय माणुसकीला थरारून सोडणारी, माणुसकीला काळिमा फासणारी, लग्नाच्या एका पवित्र नात्याला बर्बाद करून टाकणारी ही घटना आहे. सुशिक्षित लोकांच्या बाबतीतली ही घटना आहे. पण गोष्टी अशा घडतात लग्नामध्ये, धोका देणं वगैरे ह्या गोष्टीमुळे असं होतं की चांगल्या लोकांचं आयुष्य बर्बाद होतं, जीव गमवावे लागतात, आयुष्य उद्ध्वस्त होतं, संसार उद्ध्वस्त होतो, लेकरं उघड्यावरती पडतात. पण ज्या व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट झालेली असते, ज्या व्यक्तीच्या अंगी विकृती संचारलेली असते, त्या लोकांना ह्याच्यानी फरक पडत नाही. फरक तुमच्या आमच्या लोकांनाच पडत असतो. मित्रांनो, आज जी कथा आपण ऐकणार आहोत ती एका सुशिक्षित जोडप्याची कथा आहे. काय झालं नेमकं त्यांच्यामध्ये, कोणाला जीव गमवावा लागला, नेमकी त्या मागची सगळी कहाणी काय, हे सगळं आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, घटना आहे हैदराबादची. एक सुशिक्षित कपल, एक सॉफ्टवेअर इंजिनियर पुरुष, त्याचं नाव सीताराम आणि त्याची पत्नी रेणुका यांचं 2018 मध्ये लग्न झालं. सुखाचा संसार होता, 2 मुलं झाले आणि अतिशय भरभराट होती. सीतारामनी अगदी 50-60 हजारापासून काम सुरू केलं, नोकरी सुरू केली, लाखांमध्ये त्याची पगार गेलेली होती. अतिशय मेहनत, शाळे कॉलेजमध्ये टॉपर माणूस, आणि खूप मेहनतीने त्यांनी हे सगळं अचीव केलं होतं. घरदार, गाडी, बंगला सगळं अतिशय सुव्यवस्थित होतं. एक लक्झरी आणि चांगलं आयुष्य जे असतं ते सीतारामने स्वतःला आणि त्याच्या परिवाराला दिलेलं होतं. रेणुका ही त्या मानाने थोडा तापट स्वभावाची होती. लग्नानंतर 2-3 वर्ष ते आपल्या आईवडिलांसोबत राहिले, पण रेणुकाचं सासरच्या लोकांसोबत जमेना, खटके उडायला लागले. म्हणून सीताराम याने आपलं आयुष्य शांत करण्यासाठी एक समजदारीचं पाऊल म्हणून वेगळं राहायला सुरुवात केली. वेगळा राहायला लागला. एके दिवशी 2025 मध्ये, म्हणजे साधारणपणे वेगळा राहायला लागला. मग त्याला 3-4 वर्ष अजून त्याच्यावरती चालल्या गेली. सगळं व्यवस्थित चालू होतं. फेब्रुवारी 2025 मध्ये सीतारामच्या आयुष्याने जे वळण घेतलं, इतकं भयानक वळण होतं ते, की म्हणजे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. सीतारामला त्याच्याच कोणीतरी मित्र परिवार किंवा कोणी असेल त्यांच्याकडनं एक व्हिडिओ मिळाला. व्हिडिओ हा अश्लील व्हिडिओ होता. त्यामध्ये एक स्त्री आणि एक पुरुष संबंध बनवतानाचे दिसत होते. हे व्हिडिओ बघितल्यानंतर सीताराम अक्षरशः वेडा व्हायला आला, कारण त्या व्हिडिओमधली ती जी महिला होती ती त्याची पत्नीच होती. कुठल्या तरी एका पुरुषासोबत कपडे काढून ती संबंध बनवतानाचा तो व्हिडिओ होता. त्याने अतिशय स्वतःला शांत केलं आणि शांतपणे त्याच्या बायकोला तो व्हिडिओ दाखवला आणि तिला विचारलं की हा सगळा काय प्रकार आहे. मग रेणुका हिने सर्व ओकायला सुरुवात केली. तिने आधी गयावया केली, माझं चुकलं, 15 महिन्यांपासून मी एका पुरुषासोबत संबंध आहेत, माझे प्रेम संबंध आहेत, अनैतिक संबंध आहेत, आणि त्याने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती शेअर करून टाकलेला आहे. प्लीज मला वाचवा. मी तुम्हाला ह्याबद्दल सांगणारच होते की मी अशा संकटात आहे, माझ्याकडनं चूक झाली. त्या माणसाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती टाकला आणि आता तो बाहेर गेला तर माझी किती बदनामी होईल, मला जीव द्यावा लागेल वगैरे वगैरे, हे सगळं झालं. त्या व्यक्तीचं नाव होतं, जो व्हिडिओमध्ये होतं, त्याचं नाव रमन्ना. मग सीताराम आणि रेणुका हे रमन्नाच्या घरी गेले. त्याला रिक्वेस्ट करायला की हा व्हिडिओ डिलीट करून टाक म्हणून. पण रमन्ना काही घरी सापडला नाही. बराच वेळ त्याची वाट बघितली, शोध घेतला, तो काही सापडेना. मग यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळा प्रकार सांगितला, तक्रार दिली, आणि पोलिसांनी मग रमन्नाला शोधून काढलं. रमन्नाला विचारलं, त्याने सांगितलं की हो, माझ्या या स्त्रीसोबत 15 महिन्यांपासून आमचे संबंध आहेत वगैरे वगैरे, हे सगळं सांगितलं. रमन्नाने तो व्हिडिओ डिलीट केला पोलिसांच्या सांगण्यावरती. तिथनं हे सीताराम आणि रेणुका घरी आले. घरी आल्यानंतर ते या बाबतीत चर्चा करत होते. सीताराम चिडला नाही, काही नाही. त्याने समजावून सांगितलं त्याच्या बायकोला वगैरे वगैरे. त्यांच्यात जी काही चर्चा झाली असेल, 2.5 तासानंतर दुसरा एक व्हिडिओ त्या रमन्नाने इंस्टाग्रामवरती पोस्ट केला. सेम तसाच, पण हा दुसरा व्हिडिओ होता. यात सुद्धा नग्नता, अश्लीलता, शरीर संबंध हे सगळे होते. आता हे व्हिडिओ बघून क्लिअरली दिसत होतं की हे काय रेणुकाच्या नकळत काढलेले व्हिडिओ नाहीये. तिला माहिती होतं हे व्हिडिओ काढणं चालू आहे म्हणून. परत दुसरा व्हिडिओ आला, खळबळ उडाली, हे दोघं जण घाबरले आणि रेणुका म्हणाली की मी जाऊन पोलिसांना घेऊन जाते आणि हा व्हिडिओ डिलीट करायला सांगते. सीताराम अतिशय खूपच द्विधा मनस्थितीत होता. आपण इमॅजिन करू शकतो जो कोणी ह्या परिस्थितीत सापडला असेल. मग ती गेली. गेल्यानंतर 1 तास गेला, 2 तास गेला, ती काय परत आली नाही.
सीताराम उठला आणि थेट रमन्नाच्या घरी गेला. रमन्नाच्या घरी गेल्यावरती जेव्हा त्यांनी बघितलं तर रेणुका आणि रमन्ना दोघेही खाली पडलेले होते. जसं त्यांनी काही प्राशन केलं होतं आणि त्याच्यामुळे ते बेशुद्ध वगैरे झालेले होते. तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. या दरम्यान रेणुका सतत सीतारामला म्हणत होती की माझ्या घरच्यांना नको सांगू, म्हणजे माझ्या आई वडिलांना नको सांगू. पण आता इतकं प्रकरण झालं, पोलीस इन्व्हॉल्व्ह झाले, यांनी काहीतरी करून घेतलंय. हॉस्पिटलात झाल्यानंतर सीतारामने तिच्या आई वडिलांना बोलवून घेतलं आणि सगळा प्रकार घडलेला सांगितला. रेणुकाच्या वडिलांचं म्हणणं होतं की हिचा उपचार करू नका, हिला मरू द्या. अशा व्यक्तीसाठी तुम्ही का तुमचं आयुष्य बर्बाद करता? स्वतःच्या जावयाला ते सांगत होते स्वतःच्या मुलीबद्दल की ही मुलगी आता वाया गेलेली आहे, हिला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करू नका, हिला मरू देत, तुम्ही निघून जाईत ना. पण सीताराम याने असं केलं नाही. तो म्हणला आधी हिला दुरुस्त करू, आपण वाचवू आणि मग पुढचं काय मार्ग याच्यात ना तो बघू. अतिशय समजदार आणि सभ्य व्यक्ती. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा सीताराम आता घरी होता, रेणुका हॉस्पिटलमध्ये मुलांची देखभाल तो करत होता. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज झाल्यानंतर आई वडिलांनी रेणुकाच्या सीतारामकडे तिला न पाठवता स्वतःच्या घरी घेऊन गेले. तिथे काही दिवस राहिल्यानंतर रेणुकाने एक दिवशी सीतारामला फोन केला की माझी चुकलं, माझं हे झालं ते झालं, मला एक संधी द्या, मी तुमच्या घरात कुठेही तुमच्या चरणाशी पडून राहील आणि मला एक संधी द्या तुम्ही सुधारण्याची, मी सगळं ठीक करेल. आता इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट आलेला आहे, कारण की जेव्हा रेणुका हॉस्पिटलला होती तेव्हा सीतारामने रमन्नाशी भेटून चौकशी करून सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आणि या दरम्यान सीतारामला जी माहिती मिळाली मित्रांनो, ती माहिती ऐकल्यानंतर कुठलाही पुरुष हा स्वतःला संपवण्याचाच विचार करेल. रमन्नाने ह्याला सीतारामला सांगितलं की मी काही एकटाच नाहीये, तुझ्या बायकोचे अनेक बॉयफ्रेंड आहेत. आता आपण त्या बॉयफ्रेंडची थोडी माहिती घेऊया. रमन्नाने जे प्रकार सांगितले की हे व्हिडिओ मी शूट करत नव्हतो, हे रेणुका स्वतः तिच्या मोबाईलमध्ये हे सगळे अश्लील व्हिडिओ शूट करत होती. रमन्ना व्यतिरिक्त श्रवण नावाचा अजून एक बॉयफ्रेंड होता, ज्याच्यासोबत ती मागच्या 1 महिन्यापासून रिलेशनशिपमध्ये होती. श्रवणचं घरी सुद्धा येणं जाणं होतं. तो सीताराम नसताना घरी येत होता. त्यानंतर अय्यप्पा नावाचा अजून एक तिचा बॉयफ्रेंड होता, ज्याच्यासोबत ती फक्त न्यूड व्हिडिओ कॉल करायची. म्हणजे व्हिडिओ कॉलवरती नग्न होऊन ते डिजिटल न्यूड कॉल्स करत होते. त्यानंतर शिवा आणि सुरेंद्र ह्या नावाचे सुद्धा तिचे 2 बॉयफ्रेंड होते, ज्यांच्यासोबत ती फिरायला जाणं, बाहेर फिरायला जाणं, चंगळ करणं या सगळ्या गोष्टी करत होते. त्यासोबतच वामसी नावाचा एक तिचा बॉयफ्रेंड होता, ज्याच्यासोबत ती दारू पिणे, सिगरेट पिणे, स्मोकिंग करणे, पार्ट्या करणे हे सगळे कामं करत होते. यासोबतच अजून एक तिचा बॉयफ्रेंड होता, जो तिचा शाळेतला मित्र होता. त्याच्यासोबत ती फक्त गळाभेट आणि किस एवढं करायचं. म्हणजे या विकृत रेणुकाने आपल्या ज्या 7-8 बॉयफ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत प्रत्येकाची कॅटेगरी ठरवली होती. एकासोबत पूर्ण शरीर संबंध प्रस्थापित करायचे, त्याचे व्हिडिओ बनवायचे. एकासोबत फक्त गळाभेट वगैरे शारीरिक चाळे करायचे. एकासोबत दारू सिगरेट पिऊन पार्ट्या करायच्या. 2 जणांसोबत बाहेर कुठेतरी फिरायला जायचं आणि मग ह्या सगळ्यांची ती आयुष्यात मजा घेण्यासाठी त्याचा वापर करत होती. हे सगळं सीतारामला कळलं होतं रमन्नाकडनं. त्यानंतर तो अत्यंत व्यथित झालेला होता. तो दिवस रात्र हाच विचार करत होता आणि शेवटी काय करायचं या विचारात तो पडला होता. एवढ्यात माहेरवरनं रेणुकाचा कॉल आला आणि तिने सांगितलं की आपण सगळं ठीक करू, झालं गेलं विसरून जा वगैरे वगैरे सगळं हे सगळं केलं. इतक्या घटनांनंतर सीतारामने तरीही रेणुकाचा स्वीकार केला आणि तिला घरी आणलं आणि परत संसार सुरू करण्याचे प्रयत्न केले. झालं गेलं विसरून जाऊन परत एक नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. पण एके दिवशी ह्या रेणुकाच्या अंगी जे गुण होते ते परत उफाळून आले. आपल्या 2-2.25 वर्षाच्या मुलाला घरात झोपी घालून, घराला बाहेरून बंद करून ही रेणुका परत त्या रमन्नाला भेटायला गेली. रिक्षात स्वतःला स्कार्फ वगैरे बांधून, शेजारी पाजारीने ओळखून, कारण एव्हान हे प्रकरण सगळीकडे पसरलेलं होतं. यातही हिंमत धरून सीताराम एक नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. पण ही स्कार्फ बीर गुंडाळून रिक्षात बसून कुठेतरी गेली ती रमन्नाला भेटण्यासाठी. आणि त्यानंतर ती परत आली नाही. रात्री सीताराम घरी आला, बघितलं दाराला लॉक, गेट बंद केलेलं. घराच्या जवळ गेला, गेट ओलांडून तो लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. कसं बसं त्याने घर उघडलं
पाहिलं तर बेडवरती बसून मुलगा तासनतास रडत होता. हे पाहून मग त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला वेळ लागला नाही हे कळायला की ही बाई परत कुठेतरी गायब झालेली आहे. जेव्हा त्याला कळलं की ती रमन्नाकडेच गेलेली आहे, जेव्हा त्याला सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला की इतकं घडल्यानंतर सुद्धा ही सुधारण्याच्या मार्गावर नाही आहे, ही कधी सुधरू शकत नाही, सीतारामने स्वतःला संपवून टाकलं. त्याची बॉडी 1-2 दिवसांनी जवळच्याच एका सरोवरासारख्या तलावाच्या ठिकाणी त्याची बॉडी सापडली आणि त्याचा अतिशय करुण आणि वेदनादायक अंत झाला. लेकरं उघड्यावरती पडले, मुलांनी आपला बाप गमावला, दुसऱ्या आईवडिलांनी आपला मुलगा गमावला. त्याच्या ऑफिसवाले इतके हळहळ व्यक्त करत होते की आम्ही इतका चांगला एम्प्लॉई, आमचा इतका दर्जेदार एम्प्लॉई आम्ही गमावलेला आहे, मित्रांनी मित्र गमावला. पण त्या बाईचं काय गेलं? तिचं काहीच गेलं नाही. मृत्यूपूर्वी सीतारामने 19 पानांची एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली. त्या पोस्टमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो, ज्या आम्ही तुम्हाला उघड सांगू शकत नाही. पण त्यांनी एक लिहिलं की तिला जर हेच करायचं होतं, तिला जर अशा प्रकारची लाईफस्टाईल पाहिजे होती, माझ्यासोबतची लाईफस्टाईल तिला मान्य नव्हती, तर तिने मला सांगायचं असतं, मी तिला घटस्फोट दिला असता आणि तिला तिचं आयुष्य जगण्यासाठी मोकळं केलं असतं. पण इतका धोक्यावर धोका करणं हे मला आता सहन होत नाहीये, त्याच्यामुळे मी स्वतःला संपवतोय. मित्रांनो, कधी कधी आता सीताराम तिच्यावरती जीवापाड प्रेम करायचा, इतक्या चुकांनंतर जर कोणी क्षमा करू शकतो म्हणजे त्याचं किती प्रेम असेल तिच्यावरती. पण ते प्रेम धिडकावून या विकृत रेणुकाने हे सगळे प्रकार केले आणि एका सभ्य माणसाला मरण्यासाठी भाग पडलं. मित्रांनो, ही अतिशय वेदनादायक, थरारक आणि अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी, लाज आणणारी ही घटना आहे. तुमच्या काय भावना आहेत, तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.